परिच्छेद कारण मीमांसा आरोपी विरुद्ध गुन्हा सिद्ध करण्यासाठी सरकार पक्षातर्फे एकूण 2 साक्षीदार तपासण्यात आलेले आहेत. साक्षीदार क्रमांक 1 नामे सगीरा जखमी हिस निशाणी क्रमांक 48 आणि साक्षीदार क्रमांक 2 नामे देवेंद्र घटनेचा साक्षीदार यास निशाणी क्रमांक 58 वर तपासण्यात आले. अभियोग पक्षास पुरेशी संधी देऊन सुद्धा ते इतर साक्षीदारांना हजर करू शकले नाही. फिर्यादी विशाल तसेच इतर 4 साक्षीदारांचा पत्ता लागत नसल्याचे अहवाल निशाणी क्रमांक 79, 86 ते 93 तसेच एक साक्षीदार माणिक कुंबरे मरण पावल्याचा अहवाल निशाणी क्रमांक 97 व 95 अभिलेखावर दाखल केलेला आहे. परिच्छेद मुद्दा क्रमांक 1 व 2 साठी वरील दोन्ही मुद्दे एकमेकांशी सुसंगत असल्यामुळे त्यांचे विवेचन एकंदरीत करण्यात येते. साक्षीदार क्रमांक 1 व 2 हे जखमी व प्रत्यक्षदर्शनी साक्षीदार असून त्यांची अभियोग पक्षाला पाठिंबा दिला नाही व त्यांना घटनेबाबत काहीही माहिती नसल्याचे साक्ष नोंदविले. सरकार वकील मॅडमने त्यांची उलट तपासणी घेतली, परंतु त्यांच्या उलट तपासणीमध्ये आरोपींविरुद्ध काहीही आणू शकले नाही. परिच्छेद अशा प्रकारे आरोपींविरुद्ध त्यांना गुन्ह्यात ठरविणारा कोणताही पुरावा अभिलेखावर उपलब्ध नाही. म्हणून मी या मतापर्यंत पोहोचली आहे की अभियोग पक्ष तटस्थ व संयुक्तिक पुराव्याअभावी आरोपींवरील गुन्हा सिद्ध करण्यास अयशस्वी ठरला आहे. म्हणून मी मुद्दा क्रमांक 1 व 2 चे उत्तर नकारार्थी देत आहे. परिच्छेद फरार आरोपी क्रमांक 3 यांच्या विरुद्ध प्रकरण कलम 299 फौजदारी प्रक्रिया संहिता अन्वये चालविण्यात आले असून त्यांचे विरुद्ध सुद्धा काहीही पुरावा अभिलेखावर आलेला नाही. प्रस्तुत प्रकरण हे 100 वर्षापेक्षा जास्त जुने असून आरोपी विरुद्ध कोणताही पुरावा उपलब्ध नसताना प्रलंबित ठेवणे योग्य होणार नाही व त्याला फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम 329 अन्वये दोषमुक्त करणे योग्य होईल. परिच्छेद प्रस्तुत प्रकरणी जप्त मोटारसायकल सुपूर्तनाम्यावर दिली असून सदर सुपूर्तनामा अपील कालावधी संपल्यानंतर रद्द करणे योग्य होईल. तसेच इतर मुद्देमाल एक तलवार व चाकू हे अपील कालावधी संपल्यानंतर माननीय जिल्हाधिकारी यांच्याकडे विल्हेवाट लावण्याकरिता पाठविणे व एक लोखंडी पाईप व फायटर हे अपील कालावधी संपल्यानंतर नष्ट करणे योग्य होईल. म्हणून मी मुद्दा क्रमांक 3 साठी खालील आदेश पारित करीत आहे.